ढगांच्याही वर जिथे निसर्गाचं रौद्ररूप आणि साक्षात महादेवाच्या पुत्राचं वास्तव्य आहे। हिमालयीन शिखरांच्या कुशीत वसलेलं एक असं मंदिर जिथे जाण्यासाठी केवळ पाय नाही तर पहाडासारखी अढळ जिद्द आणि भक्ती लागते। अथांग दऱ्या, बोचरी थंडी आणि सभोवताली पसरलेली बर्फाची पांढरी शुभ्र चादर, हा प्रवास तुम्हाला एका अशा उंचीवर घेऊन जाईल जिथून पूर्ण जग तुमच्या पायाशी असल्याचा भास होतो। नमस्कार मंडळी, स्वराज्य रक्षक चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण एका अशा ठिकाणी जाणार आहोत जे केवळ एक मंदिर नसून ते भक्ती, साहस आणि अध्यात्माचं एक अनोखं शिखर आहे। आपण बोलतोय उत्तराखंडच्या गढवाल हिमालयात रुद्रप्रयाग जिल्ह्यात वसलेल्या भव्य आणि पवित्र कार्तिकेय स्वामी मंदिराबद्दल। मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण इथली हिमालयाची हृदयस्पर्शी दृश्यम आणि या मंदिराचा गूढ इतिहास तुम्हाला भारावून टाकेल। आणि हो, आपल्या महान संस्कृतीचा हा अलौकिक वारसा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कार्तिकेय स्वामी मंदिर हे संपूर्ण उत्तर भारतातील अशा दुर्मिळ ठिकाणांपैकी एक आहे जिथे भगवान शिव आणि माता पार्वतीचे ज्येष्ठ पुत्र देवसेनापती कार्तिकेय स्वामी यांची पूजा केली जाते। या मंदिराचा इतिहास एका अत्यंत भावूक आणि त्यागाच्या कथेवर आधारित आहे। पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान कार्तिकेय आणि गणपती बाप्पा यांच्यात संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा झाली, तेव्हा बुद्धीचा वापर करून गणपती बाप्पांनी आपल्या आईवडिलांनाच पृथ्वी मानून प्रदक्षिणा घातली आणि ते विजयी झाले। या घटनेनंतर रागाच्या भरात कार्तिकेय स्वामींनी आपलं सर्व शरीर आणि मांस आपल्या माता पित्याला समर्पित केलं आणि ते याच शिखरावर हाडांच्या रूपात ध्यानस्थ झाले। आजही या ठिकाणी त्यांची भक्तिभावाने पूजा केली जाते आणि भाविक इथे मोठ्या आशेने येतात। या मंदिरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा कोणत्याही साहसी चित्रपटापेक्षा कमी नाही। दाट जंगलातून जाणारी पायवाट, वाटेत लागणारे उंच डोंगर आणि समोर दिसणारी हिमालयाची अवाढव्य शिखरं पाहून मनाचा थरकाप उडतो। पण जसं जसं आपण शिखराच्या जवळ पोहोचतो तसा तसा वातावरणातील तो पवित्र गारवा आणि मंत्रमुग्ध करणारी शांतता मनाला एक वेगळीच शक्ती देते। मंदिराच्या परिसरात शेकडो लहान मोठ्या घंटा बांधलेल्या आहेत। जेव्हा पहाडी वारा या घंटांना स्पर्श करतो तेव्हा त्यातून निघणारा तो दैवी नाद संपूर्ण डोंगरदऱ्यांमध्ये घुमतो। तो अनुभव शब्दांच्या पलीकडचा असतो। मंदिराच्या अगदी टोकावर उभे राहून जेव्हा आपण सभोवताली नजर टाकतो तेव्हा असं वाटतं की आपण स्वर्गाच्या उंबरठ्यावर उभे आहोत। समोर त्रिशूळ, नंदादेवी, द्रोणागिरी आणि चौखंबा यांसारखी जगप्रसिद्ध बर्फाच्छादित शिखरं डोळ्यांसमोर अगदी स्पष्ट दिसतात। सूर्योदयाच्या वेळी जेव्हा सूर्याची पहिली किरणं या बर्फाळ शिखरांवर पडतात तेव्हा ती सोन्यासारखी झळाळून उठतात। हे दृश्य पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक आणि शिवभक्त इथे येतात। हे मंदिर केवळ श्रद्धेचं ठिकाण नसून ते निसर्गाच्या अफाट विशालतेची आणि आपल्या मानवी अस्तित्वाच्या मर्यादांची जाणीव करून देणारं एक ऊर्जा केंद्र आहे। इथली शुद्ध हवा, हिमालयाचं विलोभनीय सौंदर्य आणि कार्तिकेय स्वामींच्या चरणी मिळणारी शांतता तुम्हाला स्वतःच्या अंतर्मनाशी ओळख करून देते। जर तुम्हाला हिमालयाची ओढ असेल आणि त्या देवभूमीतील गूढ शांतता अनुभवायची असेल तर रुद्रप्रयागमधील या कार्तिकेय स्वामी मंदिराला आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्यायला हवी। तुम्हाला आमचा हा आध्यात्मिक आणि साहसी प्रवास कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। तसेच हिमालयातील इतर कोणती मंदिरं किंवा ऐतिहासिक ठिकाणं तुम्हाला पाहायची आहेत हे देखील सुचवा। कमेंटमध्ये हर हर महादेव आणि जय कार्तिकेय लिहायला विसरू नका। असेच नवनवीन ऐतिहासिक, धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय।